ब्रह्मसाक्षात्कार झाला तर त्याला 3 प्रकारची फळं सांगितली आहेत. पहिलं जे भिद्यते हृदय ग्रंथी, म्हणजे त्याच्या बुद्धीवरील अविद्येचे जे जुनाट संस्कार आहेत, ज्याला ग्रंथी म्हटले, त्या सगळ्या पुसून जातात. या अविद्येच्या गाठी कुठल्या आहेत? तर आपली ममत्वाची गाठ आहे. मी देह, मी कर्ता भोक्ता आहे, मी जन्मणारा, मी मरणारा, किंवा जगत सत्यत्व. ह्या ज्या सगळ्या गाठी आहेत, ह्या सगळ्या गाठी त्या जुनाट संस्कारांच्या परिणाम आहेत. आणि आपण जी सुखदुःख भोगतो हे यांचा उगम त्या गाठीतूनच होत असतो. ब्रह्मानुभव झाल्यानंतर ह्या गाठी सगळ्या नष्ट होतात. साक्षात्काराचं दुसरं फळ म्हणजे सर्व संशय छिद्यन्ते, म्हणजे सगळे संशय नाहीसे होतात. मग आता परमार्थातले संशय कुठले? तर मी कोण, मी कोठून आलो, माझी आई कोण, माझा पिता कोण, तत्स्य कोहम कुतयात, कामे जननी कामे तात, किंवा जगताचं स्वरूप काय आहे, जगताचं आणि माझं नातं काय आहे, एका जीवाचा दुसऱ्या जीवाशी संबंध काय आहे, हे जे सगळे संशय आहेत ते नष्ट होतात. शास्त्राच्या भाषेत सांगायचं तर असंभावना ज्या आहेत, असंभावना म्हणजे काय? महावाक्यानं सांगितलेल्या जीवब्रह्म ऐक्याविषयी संशय, तर त्या असंभावना नष्ट होतात. मग त्याच्यामध्ये प्रमाण असंभावना असेल म्हणजे सद्गुरू किंवा वेदवाक्य हे जीवब्रह्म ऐक्य प्रतिपादक आहे का कर्म उपासक आहे, असा जो संशय, ती प्रमाण संभावना. मग सद्गुरु वाक्य प्रमाणम अशी माझी नितांत श्रद्धा हवी. दुसरी असंभावना म्हणजे प्रमेय असंभावना, की वेदांत शास्त्राचं मुख्य प्रमेय काय आहे? तर जीव ब्रह्म ऐक्याचं अभेदत्व. मग आता हे अभेद सत्य आहे का भेद सत्य आहे, असा जो संशय, ती प्रमेय संभावना. त्याचबरोबर विपरीत भावना म्हणजे जीवब्रह्माच्या भेदाविषयी निश्चय, ही विपरीत भावना आपण नष्ट होते. आणि तिसरं जे फळ सांगितलं ब्रह्मसाक्षात्काराचं ते म्हणजे क्षयंते चास्य कर्माणी, म्हणजे आपल्या पुनर्जन्माला कारणीभूत असणारी सगळी कर्म नष्ट होतात. ज्ञानानं काय होतं? तर संचित कर्म ब्रह्मरूप होतं. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. आणि प्रारब्ध कर्म आहे ते मला भोगायचंच आहे, परंतु ते कर्म काय होतं? उरलेल्या आयुष्यामध्ये साक्षीत्वानं भोगून संपून जातं. आणि क्रियमाण कर्म जी आहेत ती निर्लेप होतात. मग परावर ब्रह्म आपला आत्माच आहे असं जाणल्यानंतर तो जीव जीवनमुक्त होतो आणि सर्वत्र स्वरूप पाहत असल्यामुळे त्याच्यापुरता भिन्न संसारच नाही होऊन जातो. त्याला नैष्कर्य सिद्धी प्राप्त होते, तो मुक्त होतो. मग त्याला ज्या ब्रह्माचा अनुभव येतो ते ज्योतिर्ब्रह्ममय ब्रह्म कसं आणि कोठं आहे हे 10व्या मंत्रामध्ये सांगितलंय, की जे आपल्याला मुळे शास्त्रींनी अतिशय विद्वत्ता प्रचुर परंतु सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलं होतं. हिरण्मये परे कोशे विरजम ब्रह्म निष्कलम यच्छुभ्रम ज्योतिषाम ज्योतिष तद्यदात्म विदो विदु. जे ब्रह्म आत्मज्ञानी पुरुष जाणतात ते निर्दोष निरअवयव म्हणजे अवयवरहित आहे, कलारहित आहे, शुद्ध आहे, तेजस्वी आहे आणि तेजस्वी पदार्थांना तेज देणार आहे. ज्योतिषाम ज्योती असं असून ते तेजोमय अशा श्रेष्ठ हृदय कोशामध्ये हिरण्मये परे कोशे इथं ते राहतं. म्हणजे आपल्याला या श्लोकामध्ये एक प्रकारे त्या ब्रह्माचं लोकेशन सांगितलेलं आहे. आणि ते लोकेशन काय आहे तर हृदकोश हे त्याचं लोकेशन आहे. तलवार जशी तिच्या म्यानामध्ये चपकल बसते त्याप्रमाणे हे ज्योतिस्वरूप असलेलं म्हणजे शुद्ध ज्ञान प्रकाश रूप असलेलं ब्रह्म त्याच्याच चिदाभासानं प्रकाशित असलेल्या हृदयरूप अशा आनंदमय कोशामध्ये राहतं आणि आत्मज्ञानी पुरुषांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. या मंत्रामध्ये निर्विशेष ब्रह्माला निरज, निष्कल, शुभ्र, ज्योतिषाम ज्योती अशी विशेषणं दिलेली आहेत. त्यापैकी विरज, निष्कल आणि शुभ्र ही जी विशेषणं आहेत ती व्यावृत्तीसाठी दिली आहेत, म्हणजे ते तसं नाही आहे हे सांगण्यासाठी दिली आहेत. विरज म्हणजे रज नसलेलं अर्थात मलरहित, जिथं अस्मिता, अविद्या इत्यादी मल नसतात. मुळेशास्त्रीने आपल्याला विरज म्हणजे रजोगुण नसलेलं आणि रजोगुण उपलक्षण समजून इतरही 2 गुण म्हणजे सत्व आणि तम हेही नसलेलं म्हणजे निर्गुण असं सुद्धा आपल्याला विरज या शब्दाची फोड करून सांगितली होती. तसंच विरज म्हणजे तिथं 3 अवस्थांचीही मलिनता नाही असं ते विरज. निष्कल म्हणजे कलारहित आहे, चंद्राला कला असतात म्हणजे पौर्णिमेपासनं अमावस्येपर्यंत चंद्राच्या कला कमी कमी होत क्षय होत जातो आणि त्याच्या उलट अमावस्येपासनं पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या कला वाढत जातात, त्याच्यामध्ये वाढ होत जाते. वाढ आणि क्षय असलेल्या
वाढ आणि क्षय असलेल्या कलांप्रमाणे ब्रह्मज्योतीला कला असत नाहीत. ते अवस्थातीत आहेत, कलातीत आहे. ते अवयवहीन आहे, अखंड आहे, एकरस आहे. ते निर्मळ आहे, ते रंगरहित आणि शुभ्र आहे. आता रंग कुठल्या पदार्थाला असतात? तर ज्यांना अवयव आहेत अशा पदार्थांनाच रंग असतात. मग रंगरहित प्रकाश हा शुभ्र असतो. तसं अवस्थारहित ब्रह्म जणू शुभ्र आहे. आणि असं शुभ्र आणि विमल असलेली ब्रह्मज्योती सर्व ज्योतींना, मग ते सूर्य असेल, चंद्र असेल, अग्नी असेल, आजच्या तर वीज असेल, या सगळ्या ज्योतींना ती प्रकाश देते. म्हणजे ब्रह्माच्या सत्तेवरतीच सूर्यादी ज्योतींना प्रकाश मिळतो. जो मन आणि इंद्रियांच्या व्यापारांना ब्रह्मभावाने साक्षी राहतो, तो त्या आत्मज्ञानीच फक्त त्या ज्योतीचं स्वरूप जाणतो. जो सतत स्वरूपाकडे अनुसंधान ठेवून असतो त्यालाच ही ज्योत दिसते. आता अयमात्मा ब्रह्म हे या उपनिषदाचं महावाक्य आहे आणि सगळं उपनिषद त्या महावाक्याभोवतीच फिरतं. ब्रह्मविद्या ही विद्या आहे, त्यामुळे ती जाणून घ्यायची असते. आणि ब्रह्मविद्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू सद्गुरूंना शरण जाऊनच ती जाणता येते, शिकावी लागते. आणि मग ब्रह्मविद्या शिकल्यावरती आपल्याला ब्रह्मज्ञान होतं आणि ज्ञानादेव तू कैवल्यम, त्या ज्ञानानंच कैवल्य प्राप्त होतं, म्हणजे मुक्ती प्राप्त होते. आता 11व्या मंत्रामध्ये ब्रह्माचं सर्व प्रकाशत्व वर्णन केलंय. जे वेदांत तत्वज्ञानाचा एक महान सिद्धांत या मंत्रामध्ये सांगितलेला आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांतीम कुतो यमग्निः तमेव भांतमनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. आता आपण पूज्य सुनील दादांच्या विद्वत्तापूर्ण वाणीतून, रसाळवाणीतून या श्लोकाबद्दल, या मंत्राबद्दल सविस्तर ऐकूया. रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करन्नवनीरदाभा पीतांबरादरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वंदे गुरुपरंपराम. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य डॉक्टर काका यांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत घालतो. पूजनीय मंदाताई यांना शिरसाष्टांग वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना साष्टांग वंदन करतो. आज माझे सहचर, माझ्या बरोबर सोबत अभ्यास करणारे आदरणीय श्री सुरेंद्र देव यांनी उपनिषदाच्या चिंतनामध्ये उडी घेतली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आपण सगळ्यांना वंदन करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया आणि मग चिंतनाला समोर चालूया. ओ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम
शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. परमपूज्य शास्त्रीजींचा मंत्र थोडा मला घ्यायचा आहे. त्यांनी सुंदर सांगितलं, यात वाद नाही आहे. त्याचा संदर्भ थोडासा 9व्या मंत्राशी आहे. तो संदर्भ पुन्हा थोडासा या ठिकाणी उद्घृत करू इच्छितो आणि म्हणून या ठिकाणी प्रारंभ करतोय. सगळ्या जणांना असं वाटतं की उपनिषद म्हणजे खूपच कठीण काम आहे. काय आहे? उपनिषद म्हणजे अत्यंत कठीण काम. का हो उपनिषद एवढं कठीण वाटतं? श्रुती ही माझी आई आहे, श्रुती ही माझी माता आहे, स्मृती ही माझी माता आहे. भगवद्गीता आणि उपनिषद या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याच्यामुळे उपनिषद कठीण वाटतं असं का वाटतं? हा प्रश्न अनेकांच्या अंतःकरणात अजूनही भेडसावतोय. उपनिषद तृतीय खंडाला येऊन पोचताय तरी, तृतीय मुंडकाला येऊन पोचताय तरी. आणि म्हणून थोडस या उत्तरापासून प्रारंभ करायचं ठरवलं आज. कठीण कसं राहील? आई ज्या वेळेला मुलाला घुटी पाजते तेव्हा त्यात थोडी बदाम पण उगाळून दिलेली असते. रात्री भिजत घातली असते, रात्रभर ती मुरलेली असते. सकाळी तिला सहाणावर उगाळून त्या बदामाचं चाटण बाळाला दिलं जातं. आता बदाम एवढी पचायला कठीण असून सुद्धा तानुल्याला पचतेच की नाही? कारण त्याला जशी पचेल तशीच ती आई देत असते. बदामाचे तुकडे करून त्याला देत नाही, कारण त्या बाळाच्या तोंडात दातच नाही. ती बदाम भिजत ठेवलेली असते, तिला सहाणीवर घासले जात आणि मग त्याचं चाटण दिलं जात. जर असं आहे तर आपल्या बाळाला किती पचेल आणि काय पचेल ह्याची पूर्ण कल्पना आईला असते. तरी बाळाने बदाम पचायला कठीण आहे, मी खात नाही असं म्हणावं का हो? तसं झालं हे की उपनिषद कठीण आहे आणि मला जमेल की नाही जमणार. माझ्यासाठी उपनिषद पुढल्या जन्मी बघू, नंतर पाहू. आत्ता काही एवढं होण्याची शक्यता दिसत नाही. मग या जन्मी ठेवून देऊ, पुढच्या जन्मी पाहू. आणि ब्रह्म साक्षात्कार व्हायचा राहून जातो. ह्या एका छोट्याशा चुकीने, एका छोट्याशा कल्पनेने आम्ही ब्रह्म साक्षात्कारापासून वंचित राहतो. आणि एकदा आम्हाला हे लक्षात आलं की आमचं कल्याण होऊ शकतं, की आई माझं काय करते. भिद्यते हृदय ग्रंथी, हृदय ग्रंथीचा भेद होतो. छिद्यन्ते सर्व संशयाः, सगळ्या संशयाचा निराश होतो. क्षीयते चास्य कर्माणि, सगळे कर्म क्षीण पावतात आणि मग तो आत्मरूप होतो. तस्मिन दृष्टी परावरे. परावरे म्हणजे असं काही वर बघत नाहीये. वर म्हणजे सर्वश्रेष्ठ दृष्टी. कशाला म्हणतात तो सर्वश्रेष्ठ दृष्टी?
आम्हाला ते सुद्धा कळलं पाहिजे की सर्वश्रेष्ठ दृष्टी म्हणजे काय, अशी वेगळी असते का ती? दूध आहे, दूध तापवत आहेत, पण तापवलेल्या दुधामध्ये तूप आहे हे ज्याला कळतं त्याला दुधातली श्रेष्ठ दृष्टी आली म्हणून समजावं. दिसत असलेलं जग ब्रह्मावर अध्यस्त आहे अशी दृष्टी तयार झाली की परावरे, ती पर झाली दृष्टी, म्हणजे सर्वश्रेष्ठ झाली. वर नाही झाली, तो ते ब्रह्म मी आहे असं कळलं की वर झाली. वर कोणाला म्हणतात? वर कशाला म्हणतात आणि पर कशाला म्हणतात? वर आणि अवर, पर आणि अपर असे दोन प्रकारचे शब्द आहेत. पर शब्दाचा अर्थ श्रेष्ठ असा असतो आणि वर शब्दाचा अर्थ स्वीकारण्यासाठी सर्वोत्तम असा होतो. आणि म्हणून तस्मिन दृष्टी परावरे, त्याची दृष्टी बदलते. परमार्थामध्ये जर काही होणार असेल तर फक्त दृष्टी बदलते. फक्त शब्द वापरलाय, हा फक्त शब्द खूप मोठा आहे. हालचाल नाही बदलत, खाणं पिणं नाही बदलत, रहन सहन नाही बदलत, विचार दृष्टी बदलते. हा माझा तो परका, हा आपला तो तुपला, हे असले भेद शिल्लक राहत नाहीत आणि याला म्हणतात परावरे. यासाठी सगळ्या संशयाचा निराश करावा लागतो. नुसतं मी ब्रह्म आहे असं म्हणून दाखवत नाही. छिद्यन्ते सर्व संशय, सगळ्या संशयाचा नाश झाला पाहिजे, सगळे संशय नाहीसे झाले पाहिजे. आणि संशय शब्दाचा एक अर्थ अज्ञान असा आहे. अज्ञानामुळे संशय निर्माण. मंदांधकार आहे आणि शेतातून घराकडे निघालेलो आहे. वाटेमध्ये वेड्या वाकड्या आकाराची दोरी पडलेली आहे आणि मंदांधकारामुळे तो साप आहे असं वाटतं. आता साप आहे असा संशय निर्माण झाला, खात्री निर्माण नाही झाली. साप आहे का असं वाटतं की नाही, साप असावा असं वाटतं. म्हणजे इथे संशय निर्माण झाला. रज्जू असून सुद्धा सर्पभास तयार झाला आणि सर्पभास तयार झाला म्हणजे त्याचा मग अध्यास होतो आणि सापच आहे असं वाटायला लागलं. तसं ब्रह्माच्या बाबत संशय निर्माण झाला की जगत असेल की ब्रह्म असेल, आणि आमच्या लगेच लक्षात येतं की नाही नाही, हे जगतच आहे, हे ब्रह्म नाही. आणि संतांच्या ध्यानात येतं हे ब्रह्मच आहे, हे जगत नाही. फक्त दृष्टी बदलली, पुन्हा फक्त शब्द वापरला. दृष्टी ही इतकी क्षुल्लक गोष्ट नाहीये, पण आम्हाला दृष्टी बदलणं हे काही फार बदल होणं वाटत नाही. कपडे बदलणं, फ्लॅट बदलणं, कार बदलणं, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बदलणं, ह्या सगळ्या मोठे बदल आहेत असं आम्हाला वाटतं. या देशातून दुसऱ्या देशात स्थायिक होणं मोठे बदल आहे असं वाटतं. या पदावरून त्या पदावर जाणं. पण दृष्टी बदलण्याला फक्त बदल आहे असं वाटतं आणि दृष्टी बदल हा सगळ्यात मोठा बदल आहे. म्हणून जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे. विषय वाळे मिठी दिदलिया नुठी ताठी, ते श्री गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. परमार्थामध्ये दृष्टी बदलणं हे सर्व श्रेष्ठ लक्षण आहे. तस्मिन दृष्टी परावरे. या दृष्टीवर भर द्यायचा राहून गेला होता, जो आज मी देतो आहे. आणि म्हणून
जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्ध विषय व्याळे मिठी दिदलिया नृती ताठी ते श्री गुरु कृपा दृष्टी निर्विषय होय. श्री गुरु दृष्टी देतात आणि विषयत्वाचा बंध त्यामुळे नाहीसा होऊन जातो आणि मग विषयाचा बाध होतो. विषय तसेच राहतात संतांसाठी आणि आपल्यासाठी. जर समोर चेंडू असेल, टेबल असेल, एखादा प्राणी असेल तर तो तसाच्या तसाच असतो. दोघांनाही दिसण्यामध्ये फरक पडत नाही पण असण्यामध्ये फरक पडतो. त्यांना त्याच्या अधिष्ठानावर अधिष्ठान रूप असलेलं ब्रह्मतत्व दिसतं आणि आम्हाला अध्यस्त रूप असलेलं अध्यास सत्य वाटतो. अधिष्ठान आमच्यासाठी गौण असतं आणि अध्यस्त त्यांच्यासाठी असतच नाही. तस्मिन दृष्टी परावर. सद्गुरु विचार बदलतात आणि या विचारातून बघण्याची पद्धत बदलते. त्याला वैचारिक दृष्टी असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? वैचारिक दृष्टी असं म्हणतात. अशी विचारदृष्टी श्री गुरु देतात आणि म्हणून तस्मिन दृष्टे परावरे. एक एक आमच्या भोवती कर्कचून दोर बांधलेला आहे आणि त्या दोराचे 5-10 वेळे लागलेले आहेत. 5-10 वेढे लागलेले आहेत दोराचे. आणि एवढे वेढे लागल्यानंतर त्या बांधलेल्या दोराला आम्ही ज्या खंबाला बांधलो आहे दोराने, त्या दोराची एक गाठ जर आम्हाला सोडता आली की सगळा दोर सुटतो. भिद्यते हृदय ग्रंथी. मी शरीर नसून आत्मा आहे याचा जर निर्णय झाला असेल तर शरीराच्या वेदना या मानसिक दृष्ट्या असत नाहीत, दैहिक दृष्ट्या असणार, पण मानसिक दृष्ट्या असत नाही. सहसा दुःख कोणतं असतं जास्त, दैहिक की मानसिक? उत्तर आहे मानसिक. शरीराला लागलेला घाव 4-2 दिवसात भरून जातो, पण मनावर झालेली जखम, शरीरावर घाव म्हटलाय आणि मनावर झालेली जखम म्हटलाय, वर्षानुवर्ष मिटत नाही आणि मिटली तरी त्याची खूण जन्मभर जात नाही. म्हणून भिद्यते हृदय ग्रंथी. तेवढी गाठ मला सोडता आली पाहिजे, तेवढ्या गाठीला मला बाजूला करता आलं पाहिजे. तेवढी गाठ सोडण्याचं स्किल, कौशल्य सद्गुरु आपल्याला शिकवतात आणि मग आमचं काम होऊन जातं. आणि म्हणून मग हृदय ग्रंथीचा भेद होतो. मी नुतनीत आत्मकाम आहे हे कळलं तर कामना शिल्लकच राहत नाही. मग कामना प्राप्त करून घेण्याचं, मनामध्ये योजलेल्या कामना योजल्याच जात नाही आणि मग त्या मिळवण्याचा प्रश्नच उरत नाही. म्हणून त्याला आप्तकामा हा असा शब्द आहे. आणि एकदा आप्तकाम झाला की त्याला देहापुरता कर्म उरतो, बाकी त्याच्यासाठी कर्म उरत नाही. ज्ञानाने अज्ञानाचा ध्वंस होतो, विद्येने अविद्या नाश पावते. कारणनाशात कार्यनाशा. आणि असं झालं की तो जीव आत्मरूप होतो. तो आत्मा कसा असतो? आप्तकामा. त्या आत्म्याला कामना नसते. न किंचित वांछती, न शोचती, न द्वेष्टे, नोत्साही भवती, न रमते. फार सुंदर असतो हो. भुंगा कमळावर बसतो तेव्हा गुंजारव करत असतो, त्याच्या पंखांचा फडफड 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 होत असतो. पण एक वेळ अशी होते
की त्याचा जो नेक्टार म्हणजे तोंडाचा काटा कमळाच्या मधापर्यंत जाऊन पोचला की त्याचे गुंजारव थांबते आणि मग तो स्थिर होतो. हा स्थिर झालेला भुंगा एवढा स्थिरावतो की आत्मा रामो भवती. आत्मा रामो भवती, तो आत्मरूपच होतो. नारद भक्ती सूत्र. आणि म्हणून काकांनी ह्याची ओवी घेतली आहे. कामा यस्य हृदयश्रिता बुद्धी स्थित सकामता अविद्या वासना हृदयस्था त्याची गाठी. ग्रंथीची हृदया बंधन आत्म्याशी नसे संबंध तया न बंध मोक्षाचा बाध तो नित्य मुक्त. असा जो आत्मा आहे हा निश्चल आहे, निर्विकार आहे. त्याच्याबद्दलचं पुढलं स्पष्टीकरण या ओवीमध्ये आहे जे शास्त्रीजींनी परवा केलं होतं. हिरणमय परे कोशे विरजम ब्रह्म निष्कलम तच्छुभ्रम ज्योतिषाम ज्योतिष तद्यदात्म विदो विदुः. तद्यदात्म विदो विदुः. त्या ब्रह्मस्वरूपाचं वर्णन आहे आणि त्या वर्णनाला ज्योतिस्वरूप असं काय केलेलं आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे. आता ज्या वेळेला स्पष्टीकरण श्री सुरेंद्र देवांनी केलं त्यावेळेला त्यांनी स्पष्टीकरणामध्ये एक सुंदर बारकावा मांडला. तो बारकावा लक्षात घेण्यासारखा आहे बघा. तुमच्या लक्षात आला का मला ठाऊक नाही, पण मी तो पुन्हा तुमच्या समोर स्पष्ट करतो की ती ज्योती कशी आहे, तो आत्मा कसा आहे. तो विरज आहे, तो निष्कल आहे, तो शुभ्र आहे आणि ज्योतिषाम ज्योती. आता निर्विशेष आत्म्याचे विशेषण सांगणं चालू आहे. काय भाषा आहे. ज्यांच्याजवळ काकांचं विवरण आहे त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे. निर्विशेष आत्म्याचं विशेषण. आता निर्विशेष आत्म्याचं विशेषण असेल का हो, पण आता शब्दामध्ये मांडायचं तर शब्द हे नेहमी विशेषणाच काय करत असतात, प्रवर्तन करत असतात. विशेषणाची मांडणी करणं ही शब्दाची खूबी आहे. म्हणून काकांनी सांगितलं की पहिल्या 3 विरज, निष्कल आणि शुभ्र या व्यावृत्ती आहेत आणि चौथं जे आहे ते जगत सत्यत्व गृहीत धरून केलेलं आहे. आता व्यावृत्ती जरी असल्या तरी त्या जगत सत्यत्वाला धरूनच असतात, परंतु जगत सत्यत्व सांगणं हा व्यावृत्तीचा उद्देश नसून, जगत सत्यत्व नसून त्यापेक्षा वेगळं आहे हे सांगणं व्यावृत्तीचं विशेष लक्षण आहे. जगत सत्यत्व सांगायचं असतं तर त्यांना आवृत्ती म्हटलं असतं, त्यांना प्रवृत्ती म्हटलं असतं, पण त्यांना व्यावृत्ती नसतं म्हटलं. वेगळंच काहीतरी सांगायचं आहे म्हणून त्या व्यावृत्ती आहेत. आम्हाला असतचा अनुभव आहे म्हणून जगत सत आहे असं सांगितलं जातं. आम्हाला अज्ञानाचा अनुभव आहे म्हणून जगत चित स्वरूप आहे असं सांगितलं जातं. आम्हाला दुःखाचा अनुभव आहे म्हणून जगत आनंद रूप आहे असं सांगितलं जातं. असं सच्चिदानंद रूप ही ब्रह्माची व्यावृत्ती आहे. सच्चिदानंद रूप म्हणजे ब्रह्म नव्हे. ब्रह्मावर सच्चिदानंद रूप हा सुद्धा आरोप होईल, पण जगत असत, अज्ञान आणि दुःख रूप असल्यामुळे ब्रह्म सच्चिद आणि आनंद रूप आहे असं सांगावं लागतं. याला व्यावृत्ती असं म्हणतात. तसं विरज, निष्कल, शुभ्र या व्यावृत्ती आहेत आणि त्या व्यावृत्तींबाबत या ठिकाणी
स्पष्ट करत असताना काकांनी काही ओव्यांना विशेष महत्व दिलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल तर त्या आज आपण घेऊया. काकांच्या ह्या ओव्या आपल्या परवाच्या प्रवचनात नव्हत्या, ज्या मला आज उद्घृत करायच्या आहेत. ज्योती स्वरूपे ते ब्रह्म ज्योती स्वरूपे निश्चलपणे 316 नंबरची ओवी सुरू आहे. आता ते आहे कुठे हो? आहे कुठे याच्या संबंधित जर वर्णन करायचं असेल तर बुद्धी प्रकाश कोशी रूपे असं म्हटलंय. म्हणजे बुद्धी रूपी गुहेमध्ये प्रकाश दृष्टीने ते रूप आहे, म्हणजे ते ज्योती रूप आहे, ते प्रकाश रूप आहे आणि बुद्धी ही त्या प्रकाशाची गुहा आहे. अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. उपनिषदांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं वर्णन आहे. विज्ञानमय कोश हा अत्यंत महत्वाचा आहे. अन्नमय, मनोमय, अन्नमय, प्राणमय आणि मनोमय या 3 कोशांच्या आतमध्ये तो विज्ञानमय कोश आहे. आणि विज्ञानमय कोशामध्ये जाता जाता कधी गुंगावतो आणि माणूस आनंदमय कोशात निघून जातो हे आमच्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळे पुन्हा अज्ञानाच्या खोल खाईत जाऊन पडतो. कारण आनंदमय कोश सगळ्यांना प्रिय आहे. सगळ्या जीवांना आनंदमय कोश प्रिय आहे. प्रत्येक जण झोपेसाठी उतावीळ असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे आनंदमय कोश सगळ्यांना हवा हवासाच वाटतो. पण सर्वश्रेष्ठ कोश जर कोणता असेल तर तो विज्ञानमय कोश आहे. त्याला बुद्धी प्रकाश कोशी रूपे असं म्हटलेलं आहे. हा श्रेष्ठ कोश आहे, अत्यंत श्रेष्ठ कोश आहे. कोश शब्दाचा अर्थ आवरणच. त्याच्या आतमध्ये तो स्वयंप्रकाश आहे. त्या आवरणामध्ये तो स्वयंप्रकाश आहे. विशेषत्वाने तो प्रज्वलित करावा लागतो. चलूया पुन्हा पुढे. दिव्यामध्ये तेल आहे, वात आहे आणि आगडबीच्या विशेषत्वाने तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर वात आणि तेल यांच्या संमिश्रतेने तो टिकून राहतो. त्याला पहिल्यांदा प्रज्वलित करण्यासाठी आगडबीचं उगाळणं महत्वाचं असतं. म्हणून श्री गुरु जेव्हा अनुग्रह देतात त्यावेळेला आगडबीचं उगाळणं स्वयंप्रकाश ज्योत त्यांनी दाखवून दिलेली असते. अनुग्रहकालीन, लक्षात ठेवा. ज्यांना अनुग्रह झालेला आहे त्यांनी आठवावं, ज्यांना नसेल झाला त्यांनी समजून घ्यावं. हे की नाही, आपापल्या पोटतिडकीवर आणि आपापल्या अंतःकरणाच्या ओढीवर हे सगळं अवलंबून असतं, लक्षात ठेवा. आमच्या अंतःकरणात तशी ओढ आहे का, हे फार महत्वाचं आहे. आणि अशी ओढ बहुधा नसते. अशी ओढ बहुधा नसते. करून टाकायचं म्हणून गुरु केला जातो, नाही तर आवश्यकता नाही म्हणून टाळल्या जातो. त्याचं महत्वच नाही समजत आम्हाला. म्हणून त्याला बुद्धी विज्ञान प्रकाश असं म्हणतात. आता विज्ञानमय कोश आहे, त्यामध्ये ती बुद्धी चिदाभासामुळे प्रकाशित झालेली आहे. आणि अशी जी आहे ती कोशामध्ये आहे. तलवार ज्याप्रमाणे म्यानामध्ये असते, शंकर भाष्यामध्ये हा उल्लेख आहे बरं का या उदाहरणाचा, की तलवार ज्याप्रमाणे म्यानामध्ये असते त्याप्रमाणे बुद्धीच्या कोशामध्ये हा ज्ञान प्रकाश असतो. म्हणजे बुद्धी हा कोश आहे. बुद्धीशिवाय आत्मा कळू शकत नाही आणि बुद्धीने आत्मा कळत नाही. 2 वाक्य परस्पर विरोधी नाहीत. विज्ञानमय कोशाशिवाय परमार्थाचा अभ्यास होऊ शकत नाही. पण विज्ञानमय कोशातच राहतो म्हटलं
तर आनंदमय कोशाच्या पलीकडे असलेला आत्मा पंचकोशातीत अवस्थात्रयातीत सन राहणारा सच्चिदानंद. तत्वविवेक जर वाचला तर तुम्हाला आत्म्याचं हे सगळं वर्णन लक्षात येईल. आणि ते लक्षात आलं की लक्षात येईल की हे बुद्धीच्या कोशामध्ये आहे. कसं आहे हो? हिरणमय परे कोशे. ईशावास्योपनिषदातही सांगितलंय, हिरणमयेन पात्रेन उशी पर्युषितम जयत. हे फार वेगळं काम आहे. तो लख लखलकाट असलेला. आता हिरणमय शब्दाचा अर्थ सोनं असा होता. ते इतका लखलखाट असतो की सोन्यामध्ये जसा प्रकाशाचा काय असतो, प्रकाश झोत दिसतो आपल्याला सुवर्णामध्ये, तेवढं सुवर्ण लागेल बर का आपल्याला. असा प्रकाश झोत जेव्हा आपल्याला दिसतो त्यावेळेला मग लक्षात येतं. काय लक्षात येतं? की बुद्धीच्या कोशामध्ये चिदाभास असा फाकलेला आहे आणि त्याचा लखलखाट. म्हणून हा विज्ञानमय कोश हा अत्यंत श्रेष्ठ कोश आहे. पण या कोशामध्ये स्थिर होण्यासाठी बाहेरून येणारे विज्ञानमय कोशातले विचार बंद करावे लागतात. आनंदमय कोश अज्ञानजन्य असल्यामुळे त्याचा विषयच नाही आहे. आणि म्हणून विज्ञानमय कोश म्हणजे अंतःकरणामध्ये हा प्रकाशित होतो, बुद्धीमध्ये विशेषतः. आता म्हणून मनाचे श्लोक सांगितले. मनसा एव अनुद्रष्टव्यम असं उपनिषदांनी सांगितलं. आणि मग त्याचं वर्णन केलं आहे की विरजम. काय वर्णन झालंय हो? विरजम. विरजम म्हणजे काय होतं? ज्याच्यामध्ये रजोगुण नाही, ज्याच्यामध्ये रजोगुण नाही तो विरजम, त्याला विरजम असं म्हणतात. रजोगुणच नाही आहे म्हणजे तमोगुण नाहीच. आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये गुणराहित्य असतं, तर गुणराहित्याने म्हणजे सत्वगुण पण नाही बरं का, त्यावेळेला त्याला अत्यंत शुद्ध असं म्हणतात. या ठिकाणी काकांनी अवस्थांचा मळ नाही असं सुद्धा सांगितलं. 3 अवस्थांचा मळ नाहीये, 3 देहांचा मळ नाहीये. आता देह आणि अवस्थांचाच मल नसेल तर कालाचा मल असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता अज्ञान त्या ठिकाणून निघून जातं म्हणजे त्या ठिकाणी ज्ञान येतं का हो? हाही एक प्रश्न आहे. याचं उत्तर अज्ञानाला घालवेपर्यंत ज्ञान येतं आणि मग ज्ञानही टिकत नाही, ज्ञान रूपता राहते. विरजम. आणि एकदा ज्ञान रूपता राहिली की त्याचा उपाधीशी संबंध तुटून जातो, संपून जातो. म्हणून त्याला निष्कल असं म्हटलंय. कसा आहे तो? त्याला कला नाही आहे, अवयव नाही आहेत, तो अवयवरहित आहे, तो उपाधी रहित आहे, तो गुणरहित आहे, तो विशेषण रहित आहे. म्हणून तो देशाला, कालाला आणि वस्तूला परिच्छिन्न आहे. त्याला अवयव नाही म्हणजे त्याला शरीर नाही, आणि शरीर नसल्यामुळे तो सर्वव्यापी झाला, सगळीकडे आला. आता तो शुद्ध आहे. आता त्याच्यामध्ये रंग सुद्धा नाही. सगळे रंग एकत्र म्हणजे शुभ्र रंग. मग शुभ्र रंग म्हणजे रंगच नाही. आणि म्हणून त्याला तत्शुभ्रम असं म्हटलंय. तो कसा आहे? तो अत्यंत शुभ्र आहे. प्रकाशकालाही प्रकाशमान करणारा आहे. तो चैतन्याचा प्रकाशक आहे.
तो परम प्रकाशक आहे, तो सर्वश्रेष्ठ प्रकाशक आहे. ज्योतिष ज्योति स्वयं ज्योति, आत्मज्योति शिवोस्म्यहम. तो स्वयं ज्योती आहे, तो आत्मज्योत आहे, तो शिवस्वरूप आहे. शिव शब्दाचा अर्थ चैतन्य असा होतो आणि शव शब्दाचा अर्थ चैतन्य प्रागट्य रहित असलेली अवस्था म्हणजे शव. शवामध्ये चैतन्याचं प्रागट्य नसतं, चैतन्य असतं पण प्रागट्य नसतं, कारण अंतःकरण नसतं, म्हणून प्रगट नाही होत आहे त्या चैतन्याला. दगडामध्ये अंतःकरण नसतं म्हणून चैतन्याचं प्रागट्य नसतं, पण आत्मा असतो. शवामध्ये पण आत्मा असतो पण त्या आत्म्याचं प्रागट्य नसतं. आणि असं जिथे प्रागट्य असतं त्याला स्वयंज्योती स्वरूप चैतन्य असं म्हणतात. असं स्वयंज्योती स्वरूप चैतन्य ज्यांनी जाणलं तो आत्मरूप झाला. आता तो जगताला साक्षीत्वाने बघायला लागला. तच्छ्रुद्धम तच्छुभ्रम ज्योतिषाम ज्योतिष तद ददात्मविदो विदुः. तो साक्षी आहे, तो स्वतःला द्रष्टा समजतो. मी द्रष्टा आहे. हा द्रष्टा कुठल्याही प्रसंगामध्ये इन्व्हॉल्व न होता दृश्य बघत असतो, ज्याप्रमाणे क्रिकेटचा अंपायर बघतो त्याप्रमाणे. मग आता जगत जेव्हा दिसतं त्यावेळेला विषयाची ये जा नसते. विषयाची ये जा आली की वृत्तीची ये जा आली, आणि विषय आणि वृत्ती यांचं ज्या वेळेला जाणं येणं असतं तेव्हा एक वृत्ती येते निघून जाते, दुसरी वृत्ती येते निघून जाते. एका वृत्तीच्या पाठोपाठ दुसरी वृत्ती येते, दुसरीच्या पाठोपाठ तिसरी येते, म्हणजे वृत्ती सुद्धा बदलत राहतात. पण ते वृत्ती ज्या चैतन्याच्या अधिष्ठानावर येते ते चैतन्य ना जात ना येत. तो म्हणतो मी जातोय, जाणतोय, मी पाहतोय, मी उठतोय, मी बसतोय, मी ज्ञान घेतोय, पण तो हे सगळं करत असताना याचा साक्षी रूप असतो. आणि साक्षी रूप राहिला की तो आत्मरूपच होतो. कारण प्रत्येक वृत्तीमध्ये तेच चैतन्य पाहत असताना ते चैतन्य मी आहे हे त्याच्या लक्षात येत. बघा, हिरणमय परे कोशे विरजम ब्रह्मनिष्कलम तच्छुभ्रम ज्योतिषाम ज्योतिष तदात्मविदो विदुः. असं जे ते तेज ते हृदय कोशामध्ये म्हणजे विज्ञानमय कोशामध्ये आहे, ते आता यांनी जाणलं. ते मी आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि आता वृत्ती जाते वृत्ती येते, पण चैतन्य जातही नाही आणि चैतन्य येतही नाही. वृत्ती जिकडे धावे तिकडे न जावे ती पाठे. साक्षीत येता होऊन पाहता स्वरूपी होय भेटी. वृत्तीकडे पाहता वृत्ती आपणातची विरे. आपण चैतन्य मात्र होऊन परिपूर्ण उरे. ही पूर्णत्वाची अवस्था आहे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. ही पूर्णत्वाची अवस्था आहे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप दृजे. ही परादृष्टी आहे. तस्मिन दृष्टी परावरे. ही दृष्टी कशी आहे? तस्मिन दृष्टी परावरे. ही दृष्टी पर आहे, ही दृष्टी अवर आहे, ही दृष्टी श्रेष्ठ आहे, ही दृष्टी सर्वश्रेष्ठ आहे. एक व्हिडिओ सुरू आहे पण त्यांना दृष्टी नाही बर का, म्हणून त्यांच्या वयाचा विचार करता त्यांचा व्हिडिओ चालू राहिला तरी तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. पण ऐकण्यासाठी ते अत्यंत उत्सुक असतात. तस्मिन दृष्टी परावरे. देवराव कुलकर्णी नाव आहे त्यांचं. ते चैतन्य या सर्वाला अंतर्बाह्य व्यापून असतं. ते विश्वामध्ये पण आहे आणि ते आतमध्ये पण आहे.
आता प्रत्येक वृत्तीच्या आत ते चैतन्य आहे, म्हणून ते चैतन्य अधिष्ठान रूपाने व्यापलेलं आहे. तया आत्मज्योतीची भरवी उष्टे माष्टे, तो विनटला आत्मज्ञानाते, तोची आत्मज्योती जाणे, जो सहजी राहे साक्षीपणे इंद्रिय ज्ञाना. 321व्या ओवीचं शेवटचं चरण आणि 322वी ओवी पूर्णपणे. याला विनटलं असं म्हणतात, याला साक्षीत्वाची सहजता असं म्हणतात. आणि अशी सहजता त्याला आली म्हणजे त्याला आत्मानुभव आला, त्याला स्वानुभव आला. तो आत्मा आहे हा अनुभव त्याला आला. लक्षात ठेवा, तो आत्मा आहे हा अनुभव त्याला आला. तसा एकदा अनुभव आला की आपलं काम झालंय बघा. या अनुभवासाठी श्रुती माता आपल्याला सांगते. सुरुवात काय केली? उपनिषद कठीण आहे, कठीण आहे, या जन्मी नाही जमणार, असले विचार करू नका. विचार असा करा की आईने मला मनुष्य जन्म दिलाय म्हणून हे ज्ञान सांगितलंय, मला पचेल म्हणून सांगितलंय, मला रुचेल म्हणून सांगितलंय. आता त्याचा स्वाद आपल्या आवडीचा करून घेण्याची जबाबदारी आपली असते. लक्षात घ्या. व्यापुनी राहे सर्वांतर आणि म्हणून तो सर्वश्रेष्ठ झाला. जया स्वरूपी अनुसंधान तया आत्मज्योतीचे ज्ञान, जो इंद्रिय ज्ञानी सावधान अगम्य. आता हे सांगत असताना आपण विरजही सांगितलं, निष्कलही सांगितलं, शुभ्रही सांगितलं आणि ज्योती स्वरूपत्व पण सांगितलं. अशा पद्धतीने याचं वर्णन करत असताना आपल्याला हे लक्षात येतं की ते चैतन्य अंतर्बाह्य व्यापलेलं आहे. म्हणून साधन करत असताना आचार्यांनी दिलेल्या संस्काराचं पुनरुज्जीवन, पुनर्जागृती, पुन्हा नवीनीकरण करत असताना ते मी आहे हे आतमध्ये स्थिर करता आलं पाहिजे, ते आतमध्ये पक्क करता आलं पाहिजे. आणि असं करण्याचा प्रयत्न केला तर सगळं जमतं. ते बाहेर शोधण्याचा प्रयत्न केला तर काहीच जमत नाही. बाहेर शोधण्याचा प्रयत्न केला तर काहीच जमत नाही. म्हणून जो स्वरूपाचं अनुसंधान करतो, जया स्वरूपी अनुसंधान तया आत्मज्योतीचे ज्ञान, जो इंद्रिय ज्ञानी सावधान अगम्य तया, इंद्रियाला झालेलं ज्ञान म्हणजे वृत्तीनी झालेलं ज्ञान, त्या वृत्तीच्या चैतन्य रूप अधिष्ठानामुळे झाले, ही ती सावधानी आहे. लक्षात ठेवा. जो वृत्ती ज्ञानी इंद्रिय ज्ञानी सावधान अगम्यतया 323 नंबरची ओवी, तिथे सावध आहे. नाही तर वृत्तीच्या ज्ञानाला मोह पाडतो दोन्ही शब्द वापर. पडतो की आम्ही पाडून घेतो. एखाद्याला लाडू खूप आवडतो, एखाद्याला अजिबातच नाही आवडत. मग आता लाडूचं आवडणं आणि न आवडणं यात लाडवाचा काही दोष आहे का? आम्ही आवडून घेतला आणि झाला. आता लाडू म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, म्हणून पाडून घेतला. आणि म्हणून इंद्रिय ज्ञानी सावधान, प्रत्येक वेळेला जी वृत्ती आतमध्ये येते ती वृत्ती आत्म्याच्या अधिष्ठानावर आहे हे लक्षात ठेवलं की काम झालं. मी घातलेला शर्ट हे सूत आहे असं लक्षात आलं तर मग हा शर्ट आणि तो शर्ट असा प्रश्न शिल्लक राहत नाही. आणि मग ते या रंगाचं कापड आहे, त्या रंगाचं कापड आहे, या किमतीचं कापड आहे, त्या किमतीचं कापड आहे. इथे इंद्रिय ज्ञानी असावधान झालो आम्ही. काय झालो? असावध झालो. मग त्याला आत्मस्वरूप अगम्य आहे,
त्याला आत्मस्वरूपाची जाण होऊ शकत नाही, त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही. असं या ठिकाणी ज्योतिष तद्यध्यात्मविदो विदुः असं जे तेजोमय स्वरूप, असं सगळ्या पदार्थांना तेज देणारं स्वरूप, जे निर्दोष आहे, जे निरवयव आहे, जे शुद्ध आहे, असं जे ब्रह्मतत्व ते मी आहे हे शोधण्यासाठी हृदयाकाशामध्ये स्थिरावायची वृत्ती, हृदयाकाशामध्ये वृत्ती स्थिरावायची. अशी वृत्ती जर मी माझ्या हृदयाकाशामध्ये स्थिरावली तर माझं जीवन सफल झालं म्हणून समजा. सुरुवातीला हा प्रयत्न खूप कठीण असतो, पण नंतर मात्र हळूहळू हळूहळू सगळं जमायला लागतं. जमवलं की जमत. कठीण आहे म्हटलं तर काहीच जमत नाही. मग आम्ही काय करावं? जमवून घेतलं पाहिजे. सद्गुरूंनी एवढी कृपा केल्यानंतर आता आम्ही ते जमवून घेतलंच पाहिजे. बाहेर येणाऱ्या प्रत्येक वृत्तीला चैतन्याच्या अधिष्ठानावर आहे ही जाण ठेवली की बाहेरची वृत्ती माझी एकाग्रता भंग करत नाही. कारण एकाच ठिकाणी राहतो. आलेली वस्तू कोणती असो, पुस्तक दिसो की रुमाल दिसो की घड्याळ दिसो, ती आत्म्याच्या अधिष्ठानावर दिसलेली आहे. तो आत्मा मी आहे. मग आता पुस्तक, रुमाल, घड्याळ त्यांनी काहीच फरक पडत नाही. मग आता या सगळ्यांचा प्रकाशक कोण आहे? तो आत्मा आहे. आणि तो आत्मा मी आहे. म्हणून श्री सुरेंद्र देव यांनी सांगितलेलं न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्यतो भांती कुतोयमग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदं विभाती. या मंत्राचं स्पष्टीकरण उद्या सकाळी आपण बघूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि इथे थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. सुनीता रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका नमस्कार. आणि रामकृष्ण हरी. विजयराव आपलं